मी आज एक निर्णय घेतला आहे देवी. असं काही करू नका ज्याने तुम्हाला त्रास होईल. यांच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे मी. महासा, मी आलोय. तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस? बर, ह्यावर आपण सविस्तर बोलूया. मला कल्पना आहे की जे काही घडलं त्याचा तुला त्रास झाला असेल आणि म्हणून हे पुन्हा असं घडणार नाही याची मी काळजी घेईन. महासा, तू बोलत का नाहीयेस? का माझ्याशी ठरवून बोलत नाहीयेस? मला काय वाटेल ह्याचा तरी विचार कर. तुला जे दुःख झाले आहे ते मला समजतंय, पण म्हणून मलाही वेदना होईल अशी नको वागू. मला ठाऊक आहे की तुझ्या मनात राग आहे आणि तो तू वेळोवेळी व्यक्त करत आली आहे. तेव्हा आजही बोल. मी शांतपणे ऐकून घेईन, पण अशी मौन नको राहूस. जे काही आहे ते बोल. जन्मीची अशी प्रीतीची मधुरागिणी आज अवतरली जणू ती पूर्वीची मनमोहिनी. याही जन्मी पुन्हा परसू दे. मी जोपर्यंत बोलत होते तोपर्यंत तुम्हाला ते ऐकून घ्यायचे नव्हते, समजूनही घ्यायचे नव्हते. आणि आता मी मौन स्वीकारलं आहे तर तुम्ही अस्वस्थ होत आहात. तिच्याकडून तुम्ही आला आहात. मला तुमचा स्पर्शही नको आहे. मला तुमच्याकडे पाहायचंही नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.